आणि यानंतर मुंबईत एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मालाडच्या इन्फिनिटी मॉलमधील न्यू मी शोरूममध्ये प्रचंड मोठी गर्दी झाली आहे। ब्रँडकडून 1 रुपयाची सेलची जाहिरात करण्यात आलेली होती आणि या सेलच्या घोषणेनंतर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली। तिथे नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्या सोबत आहे। रिजवान, ग्राहकांमध्ये गोंधळ आहे, चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, सध्या तिथे काय स्थिती आहे? ऋतुजा, आपण जर पाहिलं तर मालाड येथील इन्फिनिटी मॉलमध्ये जे आहे ते न्यू मी शोरूमच्या माध्यमातून जे आहे तो सेल जाहीर करण्यात आला होता आणि 1 रुपया अशा जो आहे तो जाहिरात करण्यात आली। याचमुळे ज्यावेळी हा सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल झाल्यानंतर कुठेतरी प्रचंड प्रमाणात लोक जे आहेत ते इन्फिनिटी मॉलमध्ये जे आहेत ते जमा झाले आणि ज्यावेळी गर्दी जी आहे ती आटोक्याच्या बाहेर गेली त्याचवेळी जे आहे ते सेल जे आहे ते न्यू मीच्या माध्यमातून रद्द करण्यात आलं। त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती आपण पाहतो की कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या इन्फिनिटी मॉलमध्ये ज्या पद्धतीने न्यू मी या शोरूमच्या माध्यमातून 1 रुपया सेल असा जो जाहिरात देण्यात आल्यानंतर कुठेतरी लोक जे आहेत ते एकत्रित या मॉलमध्ये जमा झाले आणि अशाचमुळे संपूर्ण चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुठेतरी पोलिसांनी देखील मध्यस्थी केलेली आहे। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी वातावरण जो आहे तो नियंत्रणात आणण्यात आलं, परंतु सर्वात मोठा प्रश्न की अशा पद्धतीने जर एखादी कंपनीच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आली त्याला ऐनवेळी ज्यावेळी गर्दी मोठ्या प्रमाणात त्याला रद्द करण्यात, त्यामुळे हा चित्र जो आहे तो संपूर्ण अशा पद्धतीने होता हा लक्षात घेणं जे तितकंच महत्वाचं आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।